लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 1.65 कोटींपर्यंत घट झाली आहे। अपात्र लाभार्थ्यांनी घेतलेल्या लाभाच्या वसुलीचं काम रखडल्याची चर्चा आहे। 4.5 लाखाहून अधिक सरकारी कर्मचारी आणि कुटुंबियांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाटगेंच्या अर्जाच्या उत्तरात ही बाब समोर आली आहे। 2.48 कोटींपैकी 83 लाख लाभार्थी आतापर्यंत अपात्र ठरलेत। योजनेचा सध्याचा आर्थिक भार हा दरमहा 2484.92 कोटी रुपये। लाडक्या बहिणींवर सध्या वर्षाला 29,819 कोटी रुपयांचा खर्च केला जातोय। आता फक्त 1,65,00,000 लाडक्या बहिणींनाच लाभ मिळणार आहे, कारण KYC केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे लाभार्थ्यांची। त्यात सगळ्यात मोठी घट ही KYC न केल्यामुळे झालेली आहे, जवळजवळ 62 लाख महिलांना वगळण्यात आलं आहे। तर मला वाटतं एक फार चुकीचं आहे, कारण KYC ह्या छोट्या खेडेगावात किंवा आदिवासी एरियामध्ये पर्यंत पोहोचत नाही आणि तिथे ऑफलाईन KYC होणे गरजेचं आहे। म्हणून मी सरकारला पत्र लिहिले आहे की तुम्ही ऑफलाईन KYC ज्या दुर्गम भागात करावी, की जवळजवळ 4.5 लाख ज्या कुटुंबात सरकारी नोकर होते, सरकारी एम्प्लॉईज होते, त्यांनी पण या स्कीमचा चुकीचा आणि गैरफायदा घेतलेला आहे। तर मला वाटतं त्यांच्याकडून ही रक्कम वसूल करण्यात यावी। ही जवळजवळ 600 ते 700 कोटीपर्यंत ही रक्कम असावी असा आमचा अंदाज आहे। दरम्यान लाभार्थी अपात्र ठरण्यामागची कारणं काय आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। KYC पूर्ण केली नाही असे 62 लाख आहेत। कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेले 16 लाख आहेत। शासकीय कर्मचारी आहेत 4.42 लाख। संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत 3.60 लाख। एकाच कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी आढळून आलेत 2.50 लाख। तर 65 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे आहेत 80,000। जिल्हास्तरीय पडताळणीत कात्री लावण्यात आलेली आहे 1.70 लाख जणांना। शासकीय कर्मचारी म्हणून ओळख पटलेले 8,000 लाभार्थी आहेत। लाडकी बहीण योजनेतील सरकारी लाभार्थ्यांकडून वसुलीच झालेली नाहीये। 4.42 लाख शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी लाभ घेतला। 8,000 सत्यापित शासकीय कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला, तर 4.5 लाखाहून अधिक बेकायदेशीर लाभार्थ्यांनी 800 कोटी रुपये लाटले। बेकायदेशीर लाभार्थ्यांकडून 800 कोटी रुपये वसुलीत सरकारची मात्र अनास्थाच दिसून येते। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांतची आकडेवारी समोर आलेली आहे ती लाखोंमध्ये आहे आणि एवढं नुकसान होऊनही सरकार वसुली संदर्भात उदासीन काय? ज्या प्रकारे RTI मधनं जितेंद्र घाटगे या RTI कार्यकर्त्यांनी माहिती लाडक्या बहीण योजनेसंदर्भात समोर आणलेली आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी आवाका लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा कमी झालेला आहे। अंतिम जी लाभार्थ्यांची संख्या आहे, जी जून महिन्यातली आपण बघतोय, ती 1,65,00,000 येऊन पोहोचलेली आहे आणि आतापर्यंत जी माहिती घेतली त्यामध्ये 92 लाख नोंदी या आतापर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहेत। अपात्रतेची विविध कारणं आहेत, यामध्ये KYC पूर्ण न करणाऱ्या लाभार्थी महिला यांना यातनं वगळण्यात आलेलं आहे। त्यासोबतच वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या साधारणपणे 16 लाख महिला आहेत, यांना यातनं बाहेर काढलेलं आहे। आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या शासकीय कर्मचारी सोबतच शासकीय कर्मचाऱ्यातील कुटुंबीय असा ही जी संख्या आहे ती साधारणपणे 4.5 लाखांच्या घरात आहे आणि या 4.5 लाख लाभार्थ्यांना सुद्धा यामधनं वगळण्यात आलेलं आहे। आणि जी माहिती आपण या सगळ्यातनं घेतोय त्यामध्ये साधारणपणे 600 ते 800 कोटी रुपये या शासकीय कर्मचारी असलेल्या महिलांनी त्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांनी लाटलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता ज्या प्रकारे प्रशासनाने सांगितलं होतं की ज्या अपात्र महिलांनी या सगळ्या योजनेमध्ये सहभाग घेऊन नाव नोंदवून जे पैसे घेतले ते पैसे वसूल केले जाणार। विशेष म्हणजे जे शासकीय कर्मचारी आहेत किंवा त्यांचे कुटुंबीय आहेत
त्यांच्याकडनं हे पैसे वसूल केले जाणार. मात्र RTIमधनं अद्याप जिल्हा स्तरावरची असली कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही आणि त्यामुळे वसुलीची जी प्रक्रिया आहे ती अद्याप सुरूच झाली नसल्याचा दावा RTI कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आतापर्यंत आपण बघत होतो की साधारणपणे करोडो रुपये या लाडक्या बहीण योजनेमध्ये अपात्र महिलांनी घेतले. आता त्याची वसुली नेमकी कधी सुरू होणार किंवा कशा प्रकारे ही प्रक्रिया राबवली जाणार हे पाहावं लागेल. मात्र सध्या तरी जी माहिती मिळते त्यामध्ये 1,65,00,000 हे सध्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे eKYC काही ज्या गरजू महिला आहेत, अगदी दुर्गम भागात राहणाऱ्या गरीब महिला आहेत, त्यांनी eKYC पूर्ण केलेली नाही आहे. अनेक जण यामध्ये आणखी eKYCसाठी मुदत मागतायत. अशा प्रकारच्या सुद्धा काही तक्रारी आहेत असं कळतंय. वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान लाडकी बहीण योजनेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. आतापर्यंत 1 कोटी महिलांची नावं कमी करण्यात आली आणि उद्या जाऊन ते अजून नावं कमी करतील असं आम्हाला वाटतं. जिल्हा परिषदचा दुसरा टप्पा बाकी आहे म्हणून ते शांत बसलेले आहेत, पण उद्या जाऊन कदाचित सगळ्याच महिलांना जे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसा दिला जात होता तो बंद केला जाऊ शकतो. ज्या विभागाली ज्या मंत्र्यांनी तिथं कुठंच अनालिसिस न करता कोणाला मिळते कोणाला नाही मिळत, पुरुषांना सुद्धा पैसे दिले, तर मग त्या मंत्र्यांवर कारवाई का होऊ नये, त्या डिपार्टमेंटवर कारवाई का होऊ नये? कारण शेवटी हा टॅक्सचा पैसा आहे. हा विचार नक्कीच तिथं केला गेला पाहिजे आणि ह्याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.